नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्याकरण ऑनलाईन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण शब्दांच्या जातीतील तिसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. त्याचं नाव आहे विशेषण. मित्रांनो, विशेषण या घटकाकडे जाण्याच्या अगोदर आपण या घटकावर आधारित एक प्रश्न बघूया की जो प्रश्न क्लार्क टायपिस्टच्या मुख्य परीक्षेमध्ये 2016 या परीक्षेमध्ये विचारलेला आहे. आपण तो प्रश्न काय ते बघूया. जोड्या जुळवा. अ गट दिलेला आहे, ब गट दिलेला आहे. अ गटामध्ये आहे क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, गणनावाचक संख्या विशेषण, अनिश्चित संख्या विशेषण. आणि ब गटात आहे दसपट, दुहेरी, चौथा, सप्तमी, थोडी, सर्व, अर्धा आणि 60. मित्रांनो, हा प्रश्न वरवर वाटतो इतका सोपा नाही. या आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला शोधायचे. मित्रांनो, मुळामध्ये विशेषण हा घटक एक खूप मोठा घटक शब्दांच्या जातीतील आहे. हे संख्या विशेषणाचे प्रकार तर आहेतच, त्याचबरोबर विशेषणाचे इतर अनेक प्रकार आहेत की जे पुढे जाऊन आपल्याला अभ्यासायचे आहेत. परीक्षेच्या तयारीसाठी आपल्याला या लेक्चरची शेवटपर्यंत माहिती घेणं, नोट्स काढणं आणि त्याचबरोबर हे लेक्चर शेवटपर्यंत पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. या लेक्चरच्या शेवटी मित्रांनो, मी हे उदाहरण तर आपल्याला सोडून देणारच आहे, तुम्ही सुद्धा सोडवा. पण याच बरोबर या घटकावर आधारित महत्त्वाच्या ज्या ट्रिक्स आहेत की जेणेकरून आपल्याला विशेषण ओळखणं, आणि फक्त विशेषण ओळखणं नाही तर विशेषणाचे प्रकार ओळखणं, हे सुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. चला तर आपण सुरुवात करूया विशेषण आणि विशेषणाचे प्रकार. मित्रांनो, व्याकरणाचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की कोणत्याही घटकाचा अभ्यास करत असताना तो घटक अभ्यासाचा म्हणून नाही अभ्यासाचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला आनंद वाटेल, गंमत वाटेल, या पद्धतीने आपण अभ्यासला पाहिजे. जेणेकरून काय होईल, अभ्यास हा एक अभ्यास न राहता तो एक खेळ होईल, गंमत होईल. त्याचा फायदा असा होतो मित्रांनो की त्या घटकाचा अभ्यास हा मेंदूला ताण न देता आपल्याला केल्यामुळं तो स्मरणात ठेवावा लागत नाही, तो आपोआप स्मरणात राहतो. चला तर आज आपण काय करूया, विशेषणाचा हा जो प्रकार आहे त्याचे उपप्रकार आहेत ते हसत खेळत गमतीनं काही उदाहरणाच्या सहाय्याने आपल्याला कसं शिकता येईल ते आपण बघूया. चला मित्रांनो, आपण विशेषण म्हणजे काय ते बघूया. आता पहिल्यांदा याची व्याख्या घेऊया. काय व्याख्या? व्याख्येकडे वळण्याच्या अगोदर आपण तुम्हाला एक हिंदी गाणं सांगतो. आपण बरीचशी हिंदी गाणी ऐकतो, त्यातली जी मनाला भावणारी आहेत ती म्हणजे प्रियकर प्रेयसीचं वर्णन असले. ती कशी असतात गाणी? तिचं वर्णन करताना एक सुंदर गाणं मला आठवत आहे. कितना हसीन चेहरा, कितनी प्यारी आंखें. त्या प्रेयसीचं त्यानं जे वर्णन केलेलं आहे ती किती सुंदर दिसते, ती कशी दिसते, ती कशी आहे, याचं एक सुंदर वर्णन आहे. तसं तर प्रेमात पडल्यानंतर माणसाला प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते, फक्त तिची किंवा त्याची. चला तर या सुंदरतेचं वर्णन, नामाबद्दल, सर्वनामाबद्दल, ती सुंदरता, त्या पाठीमागची विशेषणं काय आहेत ते आपण बघूया. बघा, ती किती सुंदर दिसते, काय दिसते, तर आमचा शब्दही कसा सुंदर दिसतो आणि तो कसा होतो हे बघूया आपण. ही विशेषणाची व्याख्या पाहताना हा जो नाम आहे ना, या नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द, एवढंच लक्षात ठेवा. व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द असतो. म्हणजे विशेषण. आता व्याप्ती मर्यादित करणे म्हणजे काय? आपण एक उदाहरण घेऊया. चांगली मुले. आता याच्यामध्ये मुले कशी आहेत, हे जे नाम आहे या नामाची व्याप्ती या शब्दाने मर्यादित होते. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की मुलांच्या बद्दलची अधिक माहिती चांगली हा शब्द सांगतो. म्हणजे काय होतं की या शब्दाच्या आधारे नामाची व्याप्ती मर्यादित होते. मर्यादित होणे म्हणजे त्याच्या पलीकडे नाही. मुले बाद आहेत का? तर नाही. मुले खोडसाळ आहेत का? तर अजिबात नाही.
मुले आगाऊपणा करणारी आहेत का? तर नाही. तर ती कशी आहेत? तर ती चांगली आहे. म्हणजेच या शब्दाच्या आधारे नामाची व्याप्ती मर्यादित होते आणि हा विकारी शब्द आहे. आता चांगली मुले झाली. आता इथं आपण विकारी का म्हणायचं हे इथं मी स्पष्टीकरण करतो. हा बदलतो. कसा? आता मुले आहेत, इथं मुली लिहा. आता मुली याचं लिंग बदललं, विधान काय होईल बघूया. चांगल्या मुली. बघा याच्यामध्ये काय झालं, इथं चांगली मुले होतं, ते चांगल्या मुली. म्हणजेच हा जो आहे विशेषण हा विकारी आहे. याच्यात विकार झाला, बदल झाला आणि म्हणून याला विकारी शब्द म्हणायचं, तो आहे विशेषण. चला मित्रांनो, आपल्याला आता व्याख्या तर समजली. आपण काय करूया, याचे जे उपप्रकार आहेत ते बोलण्याच्या अगोदर आपण काय करूया, हे जे शब्द आहेत ना याचं थोडंसं विश्लेषण राहिलेलं आहे. मी विश्लेषण पूर्ण करतो आणि नंतर आपण उपप्रकाराकडे जाऊया. आता याच वाक्याचं उदाहरण घेऊया. म्हणजे विशेषणाचे प्रकार अभ्यासण्याच्या अगोदर थोडंसं विशेषण आणि विशेष म्हणजे काय ते आपण बघूया. याच्यामध्ये चांगल्या हे विशेषण आहे. हे विशेषण कोणाबद्दल येतं, तर मुलींच्या बद्दल येतं. आता मुली हे काय आहे, विशेष आहे. आता थोडक्यात बघा, हे व्याकरणातले शब्द आहे. तुम्हाला आम्हाला समजण्यासाठी गमत सांगतो. विशेष म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, नामच असतं. ते नामालाच विशेष म्हणतात. अहो साखर कशीही खाल्ली तरी ती गोडच असणार आहे, साखर साखरच असणार आहे, त्याला तुम्ही काही नाव. थोडक्यात काय विशेष म्हटलं तर नामच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त व्याकरणातले जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्या प्रश्नांच्या मध्ये आपल्याला गुंतवलं जातं. ना कधी नाम म्हणून विचारेल तर कधी विशेष म्हणून विचारेल. इथं गोंधळून जायचं नाही. विशेष म्हणजे हे नाम आणि याच्या बद्दलची माहिती सांगणारा तो आहे विशेषण. चला तर आपण काय करूया, याचे जे प्रकार आहेत ना त्या प्रकाराकडे जाऊ आपण. यातला पहिला प्रकार आपण अभ्यासूया. कुठे गेलं डस्टर? चला हे पुसून टाकतो मी. याचा पहिला प्रकार जो आहे ना तो पहिला प्रकार आपण अभ्यासूया. त्या पहिल्या प्रकाराचं नाव आहे गुणविशेषण. आता प्रत्येकाच्या अंगात एक गुण आहे की नाही? माझ्या अंगात एक गुण आहे. लोकांना माहित असलेला एक असतो आणि कोणालाच माहित नसलेला गुण माझ्यात पण असतो, तो फक्त मलाच माहित असतो. आम्ही तुम्ही सगळेजण बालपण अनुभवलो मित्रांनो. प्रत्येकाने काही ना काही गोष्ट चोरी केलेली असते, पण आपण सोयीस्करपणे मी चोर आहे असं कधीच म्हणत. बघा प्रश्न विचारून बघा स्वतःला, मी कसा आहे, मी कोण आहे. आपल्यातला गुण असू द्या किंवा दुसऱ्यातला गुण असू द्या, तो गुण सांगणे हे एकमेव असतं गुणविशेषणाचं काम. मित्रांनो दुसऱ्यातला वाईट गुण माणसाला खूप लवकर दिसतो, पण त्यातला चांगला गुण ओळखणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून म्हणतो की प्रत्येकातला गुण ओळखणं आणि तो बाजूला काढणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. चला तर आपण काही उदाहरणं इथे घेऊया. तुम्हाला येतात काही उदाहरणं तर तुम्ही कागद पेन घ्या, नोट्स काढायला सुरुवात करा. की माझ्यासारखं आणखीन काही तुम्हाला उदाहरणं याने सांगता तर गमतच आहे. आता मगाचं उदाहरण घेऊया, चांगली मुले. मुले नेहमी चांगलीच असतात. फक्त काय होतं, त्यांना बिघडवणारी परिस्थिती निर्माण होते. दोष परिस्थितीला द्यायचा की मुलांना द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मुले नेहमी चांगलीच असतात. मुलांच्या बद्दल माहिती सांगणारा जो शब्द आहे तो म्हणजे हा गुण आहे मुलांचा. म्हणजे इथे जास्त उदाहरण मी मित्रांनो देत बसत नाही, कारण आपल्याला अजून बरेचसे उपप्रकार अभ्यासायचे आहेत. या घटकावर खूप कमी प्रश्न विचारले जातात. हे सरळ सरळ कळतं माणसा की हे नाम आहे आणि नामाचं आहे विशेषण आहे. याच्यावर खूप कमी प्रश्न विचारले जातात. प्रश्न जे विचारले जातात ना ते पुढच्या प्रकारामध्ये आहे. चला याची थोडीशी तयारी करा, संदर्भ पुस्तक वगैरे काढून बघा.
जेणेकरून तुम्हालाही सोयीचं होईल नोट्स काढताना. इथं फक्त एवढं लक्षात घ्यायचं, नामाच्या अंगचा गुण सांगितला, काम संपलं. याला गुणवाचक विशेषण असं म्हणतात. आपण आता काय करूया, याचे जे उपप्रकार आहेत ना पुढचे ते आपण बघूया. ते उपप्रकार बघण्याच्या अगोदर मित्रांनो, एक मला तेजाब नावाचा हिंदी चित्रपट येऊन गेला, तुम्हाला आठवत असेल तर माधुरी दीक्षितचं. त्यातलं गाणं खूप सुंदर होतं. माझ्या पिढीने ते गाणं खूप अनुभवलं. त्यावेळेला ते जिथं तुम्ही जाल तिथं ते गाणं वाजत होतं, डिंग डॉंग डिंग. आठवतं तुम्हाला? 1 2 3. आता कधी आम्ही स्वप्नातही विचार केला नव्हता की मित्रांनो, फक्त संख्येवर 1 2 3 4 5 6 असं 30 पर्यंत नेते त्या गाण्यामध्ये. जावेद अख्तर साहेबांनी हे गाणं लिहिलंय आणि अलका याज्ञिक यांनी ते गाणं गायलेलं आहे. एकदा अवश्य गाणं बघा. ते एवढ्यासाठीच बघायचं की एक संख्या एका गाजलेल्या चित्रपटामध्ये एक सुंदर असं गाणं निर्माण करू शकते. एकदा बघा ना, हा व्हिडिओ संपल्यानंतर एकदा तेजाबमधलं गाणं फक्त युट्यूबला जाऊन टाईप करा. इतकं सुंदर गाणं आहे, कधी आपण विचारही करत नाही ही अशा पद्धतीचं गाणं संख्येवर गाणं होऊ शकतं का. तर अशी आणखीन कितीतरी गाणी असतील की जी संख्येच्या आधारावर लिहिलेली असतील. हा, चला तर आपण काय करूया, या गमतीशीर संख्या विशेषणाच्या आधारे आपण त्याचे उपप्रकार अभ्यासूया की काय आहे ह्या संख्येची गंमत, की जेणेकरून या संख्येच्या आधारे आपल्याला त्याचे विशेषण कसे होतात ते आपण बघूया. इथे आपण काय करूया, संख्या विशेषण आणि त्याचे प्रकार बघूया. संख्या विशेषण, हा, त्याचे उपप्रकार आपल्याला अभ्यासायचे. पहिला आहे गणनावाचक. हा गणनावाचक आहे. आपण एक एक प्रकार बघूया. गणनावाचक मध्ये याचं काम एकच आहे, फक्त मोजायचं. 10 मुले, 60 वर्षे, 14 घरे. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की यातल्या ज्या संख्या आहेत ना, यांना कुठलाही विभक्तीचा प्रत्यय किंवा कोणत्याही प्रकारचं इथं प्रत्यय लागलेला नाही. तो विभक्तीचा असू द्या किंवा दुसरा कोणताही असू द्या, कोणताही विभक्तीचा प्रत्यय लागलेला नाही. त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायची की याला जर विभक्ती प्रत्यय नसेल तर हे निश्चित गणनावाचक. प्रश्न याच्यावरच विचारले जाणार आहे. मी या घटकाच्या आधीमध्ये एखादा प्रश्न घेईन की जेणेकरून या संख्यावाचक विशेषणावर कसा प्रश्न विचारला जातो आणि तो आपल्याला कसा सोडवायचा. 10 म्हणले याला प्रत्यय लागलाय का, तर नाही. इथं फक्त गणना करायची आहे. जशी जनगणना असते ना, लोकांची डोकी मोजतात, तसं या गणनावाचक विशेषणामध्ये फक्त त्या नामांची संख्या एवढाच बोध होतो. मग हा बोध होत असताना याचे 3 प्रकार पडतात गणनावाचक. हा, याला थोडं लांब घेऊ, हे खूपच लहान झालं. याचे 3 प्रकार पडतात. कसे संख्या कशा असतात, एक असतो तो पूर्णांक. हा, आता गाण्याचं उदाहरण घेतलं ना आपण, 1 2 3 4, हे सगळे पूर्णांक आहे. आता हे पूर्णांक सुद्धा बघा, कधी हे कसे लिहिले जातात, कधी अंकात लिहिले जातात आणि कधी अक्षरी लिहिले जातात. मित्रांनो, गोंधळून जायचं नाही. ज्या काही वेळेला परीक्षेमध्ये प्रश्न विचारताना ते एवढे सोपे नसतात की कोणी सहज बघितल्यानंतर उत्तर द्यावं, तसं करत नाही. काही आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हा अक्षरी विचारण्याची बऱ्याच लोकांना सवय असते की अक्षरी असते. काही वेळा अंक म्हणून जर त्या नामाच्या अगोदर किंवा नंतर जर आला तर निश्चितच तो ओळखणं सगळ्यात सोपा आहे, तो पूर्णांक. दुसरा प्रकार पडतो अपूर्णांक. हा अपूर्णांक म्हणजे काय, जुन्या काळातली तुम्ही थोडीशी उजळणी काढून बघा. त्याच्यामध्ये उजळणीच्या सगळ्या शेवटी, ते आम्हाला तर माझ्या गुरुजींनी शिकवलं नाही, ते उजळणीच्या शेवटी पाव, अर्धा, पाऊण,
दीड, अडीच असे होते. आता मी ज्यांना ज्यांना पाहिलं, आमचे जे वृद्ध मंडळी आहेत, आजोबाच्या दर्जाची माणसं आहेत, ते जे शाळा शिकले ते पावकी, दीडकी, अडीचकी सहजपणे म्हणतात. मी उदाहरण सांगू, एक पाव, एक, दोन पाव, अर्धा, तीन पाव, पाऊण, चार पाऊण, एक असं ते म्हणतात. हे त्यांना सवय, आपल्याला माहित नाही. पण निश्चितच याचा वापर होतो हे आपण नाकारून चालत नाही ना. आणि म्हणून जेव्हा जेव्हा वाक्यामध्ये असं काहीतरी विचारलं जाईल तेव्हा हे विशेषण अपूर्णांक युक्त गणनावाचक विशेषण. आपण या बाबी लक्षात ठेवायच्या या चौकोनातल्या. अर्धा, पाव, अर्धा, पाव, पाऊण, दीड आणि अडीच असं जर असेल तर ते निश्चितच अपूर्णांक. तिसरा प्रकार येतो तो म्हणजे साकल्यवाचक संख्या विशेषण. आता साकल्यवाचक म्हणजे काय? याचा मूळ शब्द आहे सकल आणि याचा अर्थ होतो सर्व. मी एक उदाहरण इथे देतो. आम्ही पाची भावंडे सोलापुरात राहतो. बघा, या उदाहरणामध्ये भावंडे किती आहेत? 5 आहेत. हे विधान पूर्ण वाचूया आपण. आम्ही पाची भावंडे सोलापुरात राहतो. याच्यात राहिलंय का कोणत्या भावंडातलं? तर नाही. याचा अर्थ असा होतो सकल म्हणजे सगळे. प्रश्न अशाच घटकावर विचारला जातो. ही बाब लक्षात घ्या की पाची भावंडे, इथं आपण लगेच म्हणतो 5 आल्या ना, चला संख्यावाचक. अरे पण संख्यावाचक मधला तो प्रकार कोणता आहे हे पण सगळ्यात महत्वाचं आहे. तर तो प्रकार आहे साकल्यवाचक संख्या विशेषण आहे. सकल सगळे, दोघी बहिणी, आता याच्यामध्ये बघा, याचं एक वैशिष्ट्य असं आहे, या संख्येला ई हा प्रत्यय लागतो. त्या संख्येला ई हा प्रत्यय लागतो. म्हणजे दुसरी वेलांटी असते. पाची भावंड, तिन्ही लोक, तिन्ही रात्री, दोघी बहिणी असे जे शब्द असतात त्यांना काय म्हणतात? साकल्यवाचक. म्हणजे सगळे. त्या बहिणींच्या मधलं शिल्लक पाठीमागे कोणी राहिलेलं नाही. आम्ही पाची भावंड राहतो म्हणजे माझं एकही भावंड गावाकडे नाही, तर आम्ही सगळेजण कुठं राहतो? सोलापुरात राहतो. आलं लक्षात? चला, तर आपण आता एवढा भाग झाला. आपण संख्या विशेषणाचा पुढचा प्रकार अभ्यासूया, जो सलगपणे म्हणजे पुढचं जे प्रकार राहिलेले ते आपण बघूया. पॉज करा. चला मित्रांनो, आपण संख्या विशेषणाचा हा पुढचा प्रकार बघूया. संख्या विशेषण यातील हा पुढचा प्रकार आहे क्रमवाचक विशेषण. चौथे घर, चौथे घर, पाचवा मजला, पहिला क्रमांक. मित्रांनो, या उदाहरणाच्या आधारे याच्या खाली मी अंडरलाईन करतो. याच्याकडे एकदा नीट बघा. हे बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे जे घर आहे, हे जे नाम आहे, हे चौथं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्या अगोदर 1 2 3 ही छोटी छोटी घरं आहेत ऑलरेडी, आणि मग याचा क्रमांक चौथा आहे. म्हणजे याच्यामध्ये त्या घराचा क्रम दाखवलेला, दिशानिर्देश कशाकडे आहे? क्रमाकडे आहे. तुम्हाला क्रमाने चौथं घर गाठायचंय, क्रमानेच पाचवा मजला गाठायचंय आणि पहिलाच क्रमांक आपल्याला हुडकायचा. एकंदरीत काय, क्रमवाचक मध्ये कितवा हा जर प्रश्न विचारला ना नामाला, कितवा, तर आपल्याला त्याचं उत्तर विशेषणाचं मिळतं. आणि याच्या आधारे आपल्याला
क्रमवाचक ओळखणं सगळ्यात सोपं असेल तर आम्हाला प्रश्न विचारायचा आहे कितवा, आणि आपल्याला ते उत्तर मिळतं. याच्या आधारे आपल्याला क्रमवाचक संख्या विशेषण शोधणं कठीण जात नाही. याच्यामध्ये एवढंच आहे, त्याचा क्रमांक कितवा हे याच्यामध्ये आपल्याला शोधता आहे. चला तर आपण पुढे काय करूया, पुढचा प्रकार बघूया. तो आहे आवृत्तीवाचक. आता आवृत्ती म्हटल्यानंतर आपल्याला एकच पुस्तकं बरीच वाचली असतील तुम्ही, मी वाचलो. त्या पुस्तकाच्या वर लिहिलेलं असतं 5वी आवृत्ती, 6वी आवृत्ती. त्या आवृत्तीचा आणि ह्या आवृत्तीचा काही संबंध नाही. इथं ज्या वेळेला संख्या येणार आहे, लक्षात घ्या, ही संख्या आणि त्याच्याशी संबंधित ही आवृत्ती आहे. एक मी उदाहरण लिहितो. दुप्पट फायदा, 10 पट मुले. या दोन उदाहरणामध्ये पटीचा हिशोब आहे. म्हणजे त्याच्यात एक घटक अगोदर निश्चित आहे, त्याच्या 10 पट आहे. म्हणजे एक घटक स्थिर आहे, त्याची दुप्पट केलेली आहे. म्हणजे मला जो होणारा फायदा आहे तो एका पटीत आहे ऑलरेडी, तर त्याच्या दुप्पट म्हणजे तेवढ्या इतकीच संख्या ह्या आवृत्तीत, जी आवृत्ती अगोदर आहे, जी संख्या आहे त्याची किती पट सांगितलेली आहे, हे ज्या विशेषणात असेल त्याला आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात. फक्त पहिल्याची दुसरी आवृत्ती, म्हणजे एक जर असेल तर त्याच्या 10 पट, म्हणजे एक असायला पाहिजे ना अगोदर, ते पटीत जेव्हा दिलेलं असतं तेव्हा त्याला आवृत्तीवाचक संख्या विशेषण असे म्हणतात. चला आपण पुढे जाऊ. पुढचं आहे पृथकवाचक संख्या विशेषण. आता काय पृथक करायचं, या पृथक म्हणल्यावर आपल्याला माहित आहे विज्ञानामध्ये पृथक्करण नावाचा एक प्रकार असतो. त्या पृथक्करणाचा या पृथक्करणाशी काही संबंध नाही. इथं पृथक म्हणजे सुटा करणे. ज्याचा विज्ञानाचा अभ्यास चांगला असेल त्याला माहिती, विलगीकरणाची प्रक्रिया, पृथक्करणाची प्रक्रिया या बाबी एकमेकाशी निगडीत आहेत. ते विज्ञान इथं चर्चेला घेण्याचा विषय नाही, पण त्यातला एक भाग आहे की त्या गटातून एक 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 वेगळं करायचं. मी एक इथं उदाहरण देतो. प्रत्येक विद्यार्थी एक एक दिवस. मित्रांनो इथं बघा, एक एक, इथं पहिला एक आहे, त्यानंतर पुन्हा एक एक, म्हणजे याचा दिवस आहे प्रत्येक दिवस. इथं एक 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 असा विद्यार्थी. या प्रकारच्या उदाहरणातून पृथक्करण केलेलं असतं, जेणेकरून त्यातल्या प्रत्येक एक सुटा जो आहे ना, सुटा, त्याचा विचार असतो. प्रत्येकाला लाडू मिळेल म्हणजे काय, जो गट आहे त्यातल्या प्रत्येकाला देणार आहोत आपण, आणि म्हणून याला पृथकवाचक संख्या विशेषण असं म्हणतात. आता या संख्या विशेषणातला शेवटच्या प्रकाराकडे जाऊया, जो सगळ्यांना लक्षात ठेवणं अजिबात कठीण नाही, खूप सोपा आहे. तो आहे अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित म्हणजे काय, याच्यात काहीच निश्चित नाही. मी उदाहरण सांग. काही मुले, सर्व रस्ते, बरीच दुकाने, असं ज्या वेळेला विधान असतं त्यावेळेला काही मुले म्हणजे काय, तर नेमकं किती आहे त्याचा बोधच होत नाही. इथं सर्व रस्ते म्हणजे इथं संख्या नाही, पण साधारण संख्येचा बोध होतो.
बरीच मुले, मुलांची संख्या आहे पण किती आहे हे नेमकं नाही. रस्ते आहेत, सर्व रस्ते आहेत, संख्या निश्चित नाही. मुले आहेत पण मुलांची संख्या निश्चित नाही. असं ज्या वेळेला होतं त्या वेळेला ते अनिश्चित संख्या विशेषण म्हणून ओळखलं जातं. मित्रांनो, आपण संख्या विशेषणाचे प्रकार कोणते अभ्यासले ते मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो. पहिला प्रकार अभ्यासला आपण गणनावाचक, त्याच्यामध्ये फक्त गणती करायची आहे. दुसरा आहे क्रमवाचक, तिसरा आहे आवृत्तीवाचक, चौथा आहे पृथक्करणवाचक आणि पाचवा आहे अनिश्चित संख्या विशेषण. म्हणजे संख्या विशेषणाचे एकूण किती प्रकार आहे असाही प्रश्न विचारला जातो. तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की संख्या विशेषणाचे एकूण 5 प्रकार आहेत. हे जे आहेत ना, हे प्रकार आपण विसरायचे नाही. बरेच प्रश्न या संख्या विशेषणावर विचारले जातात. चला, तर आता आपण हा भाग कंप्लीट झाला. याच्या पुढचा जो प्रकार आहे तो काय हे अभ्यास. मित्रांनो, सार्वनामिक विशेषण म्हणजे काय ते आपण बघूया. याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे सर्वनाम. आता आपण सर्वनाम या विषयावरचं एक स्वतंत्र लेक्चर घेतलं होतं. त्या लेक्चर मध्ये आपण सर्वनाम आणि त्याचे प्रकार अभ्यासले. ते एकदा तुम्ही काढून बघा. त्याची व्याख्या सांगताना मी असं सांगितलं होतं की नामाच्या बद्दल येणारा जो शब्द आहे परिच्छेदामध्ये तो शब्द म्हणजे सर्वनाम. पण इथं विशेषणामध्ये हे जे सर्वनाम येणार आहे ते सर्वनाम नामाच्या अगोदर येतं. म्हणजे याच्यात नाम आहे. सार्वनामिक विशेषणामध्ये सर्वनाम हे नामाच्या अगोदर येतं आणि विशेषणाचं कार्य करतं. आता सर्वनाम काय आहेत, कशी आहेत, काही उदाहरणं घेऊया. मी, तू, तो, जो, ही काही सर्वनाम आहे. आता ही सर्वनाम मूळ रूपात येत नाही. ही मूळ रूप आहे. तर ही काय करतात, ते स्वतःचं रूप बदलतात आणि मी माझा, तू तुझा, तो त्याचा, जो ज्याचा, ही असली, ह्याचा, या पद्धतीनं ते मूळ रूपामध्ये सर्वनाम न वापरता ते स्वतःचं रूप बदलतात आणि वाक्यामध्ये काम करतात. उदाहरणार्थ बघा, माझं घर, माझे पुस्तक. हे दोनच वाक्य घ्या. पुस्तक हे नाम आहे, त्याच्या अगोदर मीच बदललेलं रूप आहे माझे पुस्तक. अशा पद्धतीनं ज्या वेळेला वाक्यामध्ये सर्वनाम हे विशेषणाचं काम करतं त्यालाच काय म्हणतात, सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. याच्यामध्ये ही सर्वनामाची जी बदललेली रूपं आहेत ती तुम्ही थोडीशी शोधून काढा. सर्वनामावरचं एक लेक्चर आहे माझं. सर्वनामिक विशेषण जर आपल्याला नीट आकलन करून घ्यायचं असेल तर ते लेक्चर पाठीमागे जाऊन पुन्हा एकदा बघा. म्हणजे आपल्याला सर्वनामं कोणती आहे, 9 सर्वनामं आहेत मराठीमध्ये मूळची. ती सर्वनामं आणि त्याचं बदललेलं रूप कसं होतं याच्या नोट्स काढा आणि आपण याच्या आधारावर एकदा प्रश्न बघूया. त्याच्यामध्ये आपल्याला याच्यावर चर्चा करता येईल. इथे एवढंच लक्षात ठेवा की ही मूळ सर्वनामं आहे. इथे सगळी लिहिली नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, काही प्रातिनिधिक स्वरूपात लिहिलेले आहे आणि याचं बदललेलं रूप आहे. हे बदललेलं रूप जेव्हा नामाच्या अगोदर येतं त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात. चला, आपण आता काय करूया, पुढचा जो प्रकार आहे ना तो आपण बघूया. त्याचं नाव आहे नामसाधित विशेषण. आता नामसाधित कसं, हे बघा.
वाक्यामध्ये साधारणतः नाम आणि बाकीची रचना असते, पण इथं मात्र नामाच्या अगोदर नाम येते. मी उदाहरण सांगतो. मी आज साखर काकडी खाल्ली. आता बघा, साखर हे नाम आहे, काकडी पण नाम आहे. अजून एक उदाहरण लिहू. माझा मित्र पुस्तक विक्रेता आहे. याच्यामध्ये हेही नाम आहे, हेही नाम आहे. जेव्हा दुसऱ्यांदा आलेल्या नामाच्या अंगचा गुण हे पहिलं नाव सांगतं त्यालाच नामसाधित विशेषण असं म्हणतात. काकडी कशी आहे? साखरेसारखी आहे. हा विक्रेता काय विकतो? पुस्तक विकतो. तो पुस्तकच विकतो, त्याला सोडून तो काहीच विकत नाही. काकडी कशी आहे? साखरेसारखी गोड आहे. म्हणजे पहिलं आलेलं नाम हे नंतर येणाऱ्या नामाच्या अंगचा गुण सांगतं, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? नामसाधित संख्या विशेषण, सॉरी नामसाधित विशेषण म्हणून ओळखलं जातं. होतं असं कधी कधी, समजून घ्या. चला, हे समजलं आपल्याला. चला, या उदाहरणाचं मी आणखी थोडंसं स्पष्टीकरण करतो की हे पहिलं आलेलं जे नाम आहे साखर, हे नाम या काकडीच्या अंगचा गुण सांगतं आणि म्हणून पहिल्यांदा आलेलं नाम हे नामसाधित विशेषण आहे. समजलं आपल्याला? आपण आता पुढचं उदाहरण घेऊया. आता पुढचं कुठलं? धातू साधित ना. चला, आपण हा पुढचा विशेषणाचा प्रकार बघूया. याला धातू साधित म्हणतात. हा प्रकार संस्कृत मधून आपल्याकडे आला. धातू म्हटल्यानंतर असं मराठीमध्ये धातू वगैरे काय नसतं. मराठीच्या पोराला धातू म्हणजे काय माहिती आहे? मेटल, इंग्रजी त्याला म्हणतात. मेटल म्हणजे लोखंड आलं, पोलाद आलं, पितळ आलं, तांब आलं, ते धातू वेगळं. संस्कृत मध्ये शब्दांची जी मूळ रूप आहेत त्या मूळ रूपांनाच धातू असं म्हणतात. आता उदाहरणार्थ बघा, इथे एक मी शब्द लिहितो, पिकलेला आंबा, रांगणारे मूल. या दोन उदाहरणाच्या आधारे आपण हे मुळामध्ये ही दोन काय आहे त्याचं निरीक्षण नीट करा. यातला मूळ धातू मी तुम्हाला शोधून काढतो. पिकलेला आंबा याच्यातील मूळ धातू आहे पीक. रांगणारे मूल याच्यातलं मूळ धातू आहे रांग. याच्यापासून मूळ धातूपासून जे विशेषण तयार होतं त्याला धातू साधित विशेषण असं म्हणतात. मूळची क्रियापद आहे, ती क्रियापद या वाक्यामध्ये विशेषणाचं काम करतात. त्यांची रूप बदलू शकतात. रांगणारे इथं नारे प्रत्यय लागला, रांगते, म्हणजे याच्यामध्ये बदल होऊ शकतो. आणि मूळ धातू असल्यामुळं याच्यापासून तयार झालेलं जे विशेषण आहे त्याला धातू साधित विशेषण असं म्हणतात. लक्षात आलं आपल्याला? आणखीन अशीच काही उदाहरणं तुम्ही नोट्स मध्ये काढून ठेवा. चला, आपण याचा पुढचा प्रकार अभ्यासूया. पुढचा प्रकार आहे अव्यय साधित. अव्यय म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. आपण शब्दांच्या जाती अभ्यास असताना त्याच्यामध्ये आपण बघितलं तर अव्यय कशाला म्हणायचं, सव्यय कशाला म्हणायचं. नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. ज्या शब्दात बदल होत नाही, बदल न होणारे शब्द त्यांना काय म्हणतात? अव्यय. इथं आपल्याला हे अव्यय विशेषणाचं काम करतात. ते कसे? उदाहरणार्थ बघा, मागील दार, मागील दार, पुढील बाग, वरचा मजला, या उदाहरणाचं निरीक्षण करा.
हे जे आहेत हे अव्यय साधित विशेषण आहेत. दार कोणतं? मागचं. आता मागे, पुढे हे शब्दयोगी अव्यय आहेत. लक्षात घ्या, शब्दयोगी अव्ययाच्या आधारे ही वाक्य तयार झालेली आहेत. वर, खाली, वरचा, खालचा. थोडं विचार करून आपण जर याची नोटची तयारी केली ना तर आपल्याला, याला कदाचित मी तुम्हाला सांगतो, याचं नाव सुद्धा बदलून आपल्याला विचारलं जाऊ शकेल. शब्दयोगी अव्ययाचं याला जर नाव दिलं तर होऊ शकतं ना. प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. म्हणजे या अव्ययाचा वापर करून जे विशेषण तयार होतात त्यांना अव्यय साधित विशेषण म्हणतात. चला हे आपण इथे पूर्ण करू आणि पुढचा प्रकार घेऊया जरा. विद्यार्थ्यांनो, आपण पुढचा प्रकार अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे अधिविशेषण आणि विधिविशेषण. हा थोडासा इतर विशेषणाहून वेगळा प्रकार वाटतो, पण वेगळा असं काही नाही. सामान्यतः विशेषणामध्ये रचना अशी असते, विशेषण अगोदर असतं आणि नंतर नाम येतं. मराठीच्या वाक्यरचनेमध्ये विशेषण अगोदर असतं आणि नंतर नाम असतं. एक उदाहरण घेऊ. चांगला मुलगा सर्वांना आवडतो. याच्यामध्ये बघा, याच नियमानुसार हे विशेषण आहे, हे नाम आहे. पण काय होतं, काही वेळेला हेच विशेषण नामाच्या नंतर येतं. उदाहरणार्थ, आजची पूजा. आता बघा, हे आजची पूजा म्हणजे मुलीचं नाव नाही आहे. घरामध्ये जी पूजा करतो ना ती पूजा आहे. आजची पूजा चांगली झाली. ही दोन विधानं आपण तुलना करूया. हे जे विशेषण आहे हे नामाच्या अगोदर आलेलं आहे आणि इथं जे विशेषण आहे ते नामाच्या नंतर आलेलं आहे. आता मी असं इथे समोर लिहितोय की या वाक्यामध्ये आलेलं विशेषण हे अधिविशेषण आहे आणि या नामात आलेलं विशेषण हे विधिविशेषण आहे. म्हणजे बघा, या दोन वाक्यांचा जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर ज्या वाक्यामध्ये विशेषण हे नामाच्या अगोदर येतं त्याला अधिविशेषण असं म्हणतात आणि ज्या वाक्यामध्ये विशेषण हे नामाच्या नंतर येतं त्याला विधिविशेषण असं म्हणतात. पण सामान्यतः मराठीची रचना अशी आहे की विशेषण हे नामाच्या अगोदरच येतं बऱ्याच वेळेला. पण काही वेळेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये विशेषण हे नामाच्या नंतर येतं त्याला विधिविशेषण असं म्हणतात. मित्रांनो, अशाच ठिकाणी आपली गफलत होते आणि म्हणून थोडंसं हा प्रकार काळजीपूर्वक अभ्यासा. आपण आता पुढच्या प्रकाराकडे जाऊया. चला आपण क्रियाविशेषण म्हणजे काय ते बघूया. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की क्रियाविशेषण म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय येणार, तर ते अव्यय नाही आहे. इथं काय काम करतं ते आपण बघूया. एक उदाहरण देतो मी. तो मुलगा चांगला खेळतो. ती मुलगी चांगली खेळते. या दोन वाक्यांचा जर आपण अभ्यास केला तर हे नाम आहे आणि हे क्रियापद आहे. थोडासा तुम्ही विचार करा, हे विशेषण आहे. याच्यामध्ये माहिती कशाबद्दल दिलेली आहे, कशाचं गुणवर्णन केलेलं आहे, तर इथं ह्या खेळण्याच्या क्रियेबद्दल आहे. मराठीमध्ये हा एक वेगळा प्रयोग करून बघितलेला आहे. तो एवढ्यासाठीच आहे की हे विशेषण जे आहे ते क्रियापदाचं आहे. या वाक्यामध्ये हा जो शब्द आहे
हा नामाच्या बद्दल न येता तो क्रियापदाच्या बद्दल येतो. मग याला अव्यय का म्हणू नये, क्रियाविशेषण अव्यय का म्हणत नाही? त्याचं कारण आहे की हा बदलतो, अव्यय हे बदलत नाही. इथं बघा, मुलगा आहे, पुल्लिंग आहे, विशेषण चांगलं आहे. स्त्रीलिंग केलं, विशेषण बदललं. अशा पद्धतीनं आपल्याला क्रियाविशेषण हा एक विशेषणाचा प्रकार आपल्याला अभ्यासतात. मित्रांनो, आता काही असे विशेषणाचे शब्द आहेत किंवा अशी काही विशेषण आहेत की जी बदलत नाही, ते आपण अगदी थोड्या वेळामध्ये बघून घेऊया. मित्रांनो, आतापर्यंत आपण विशेषणाचं विकारी रूप बघितलं. विकारी याचा अर्थ असा आहे की ती रूप बदलतात. पण प्रत्येक नियमाला जसा अपवाद असतो तर तसे काही विशेषणाचे अपवादात्मक रूप आहे की जे बदलत नाही, म्हणजे ते अविकारी आहे. इथे मी एक उदाहरण लिहिलंय, ते आपण बघूया. सुंदर पुल्लिंगी आहे, मुलगा सुंदर आहे, मुलगी सुंदर आहे, मूल सुंदर आहे. या मूळ विशेषणात बदल होत नाही, ते तसंच राहतं. इथं आणखीन एक उदाहरण आहे की ज्या ठिकाणी याचं वचन बदललेलं आहे. एक वचनामध्ये फूल आहे, फूल, सुंदर फूल, सुंदर फुले. वचन जरी बदललं ना तर याच्यात बदल होत नाही, ते तसेच राहतात. या पद्धतीनं मी काही इथं उदाहरण काढलेली आहेत, ते आपण बघा. रानटी, कडू, महान. मी आपल्या माहितीसाठी अजून एक इथं बदल करून दाखवतो. कडू आहे, कडू बदाम असतं, काकडी कडू असते, आणखीन बरंच काही कडू कडू असू शकतं. इथं एक लक्षात घ्या की कडू बदलत नाहीये, तसंच राहतं. ते कारलं असू दे, बदाम असू दे, काकडी असू दे, ते काही असू दे, ते तसंच राहतं. असे जे न बदलणारी जी विशेषणाची जी रूपं आहेत ना, ती अपवाद आहेत. हे तुम्ही आतापर्यंत जे काही वाचलंय, अभ्यास केलाय, त्याच्या आधारे ही यादी तुम्ही तुमच्या पातळीवर डेव्हलप करा, जेणेकरून आपल्याला प्रश्न सोडवताना याची मदत होईल. आपल्याला या बाबी लक्षात ठेवायच्या. मित्रांनो, आतापर्यंत आपण विशेषण आणि विशेषणाचे प्रकार अभ्यासले. आपल्याला परीक्षेची तयारी करायची. चला, या परीक्षेच्या तयारीसाठी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, त्याची चर्चा आपण करूया. एक गोष्ट लक्षात घ्या, हे पॉइंट्स हे मी आपल्या अभ्यासासाठी मदत व्हावी म्हणून काढलेले आहे, जेणेकरून आपला परीक्षेतला वेळ वाचेल, हा या पाठीमागचा उद्देश आहे. हे पाठ करणं किंवा याच्या आधारे प्रश्नाचं उत्तर सुटेलच असं नाही. याच्या आधारे तुम्ही तुमचा वेळ वाचावा आणि याच्या आधारे तुम्ही तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करायचे आहेत, ही बाब पण लक्षात घ्या. चला तर आपण काय पॉइंट्स आहेत ते आपण बघू. पहिल्यांदा, दिलेल्या वाक्यातील नाम ओळखणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि विशेषण ओळखणं सगळ्यात महत्वाचं आहे, जेणेकरून आपण त्याच्या उपप्रकाराकडे जाऊ. विशेषणाचा प्रकार ओळखण्यासाठी काय करायचंय बघा. नामाला कसा, कशी, कसे हे म्हणजे तिन्ही लिंग जे आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग, या तिन्ही याच्या आधारे प्रश्न विचारायचा, जेणेकरून आपल्याला त्यांच्यातला गुण कळतो. आणि जर उत्तर आलं तर ते गुणवाचक विशेषण असतं. आपण पुढे जाऊ. गणनावाचक विशेषण कसं ओळखायचं? फक्त मोजणे एवढंच याचा उद्देश असतो आणि संख्येला प्रत्यय नसतो. अपवाद असा आहे की यातला जो प्रकार आहे साकल्यवाचक, त्याला ची किंवा ही प्रत्यय लागलेला असतो. म्हणजे साकल्य, पाची भावंडे, पाची पांडव, तिघी बहिणी, अशा पद्धतीची जी उदाहरणं आहेत ती ही फक्त साकल्यवाचक मध्ये आहेत. साधारण गणनावाचकला प्रत्यय नसतो. तिसरे एक महत्वाचा मुद्दा असा आहे, क्रमवाचक विशेषणामध्ये नामाला कितवा हा जर प्रश्न विचारला तर आपल्याला जर उत्तर मिळत असेल तर त्याला क्रमवाचक विशेषण म्हणतात. चला, आपण आता राहिलेले जे प्रकार आहेत त्यांचे काय पॉइंट्स आहेत बघूया. पृथकत्ववाचक संख्या विशेषण जर ओळखायचं असेल तर आपल्याला एक याचा महत्वाचा मुद्दा असा आहे की संख्येला जोडून संख्या येते. उदाहरणार्थ एक एक विद्यार्थी, प्रत्येक विद्यार्थी, या पद्धतीने. अनिश्चित संख्या विशेषणामध्ये संख्या नक्की नसते, अंदाजे गट असतो. सगळे रस्ते,
सर्व मुले या पद्धतीने. धातुसाधित विशेषणामध्ये जे विशेषण बनलेलं असतं ते क्रियापदापासून ते विशेषण बनलेलं असतं. मित्रांनो, हे महत्त्वाचे मुद्दे एवढ्यासाठीच आहेत की जेणेकरून आपल्याला याचे नोट्स काढताना याची मदत होईल. इथं हा घटक आपला पूर्ण होतो. आपण याच्यावर आधारित एक 2-3 उदाहरणं सोडून घेऊ जेणेकरून आपल्याला याच्यावर राज्यसेवेमध्ये, PSI परीक्षा, TET मध्ये प्रश्न जे विचारले गेलेले आहेत ते कसे सोडवायचे ते आपण बघूया. मित्रांनो, या घटकावरच्या आधारित 2 प्रश्न मी इथे दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2016 ला विचारलेला प्रश्न. काय ते आपण बघूया. हिरवे हिरवे गार गालीचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा. आणि पर्याय दिलेले आहेत क्रमवाचक, आवृत्तीवाचक, गुणवाचक आणि गणनावाचक. मित्रांनो, या लेक्चर मध्ये मी काही वेळापूर्वी आपल्याला सांगितलं होतं की पहिल्यांदा काय शोधायचं, आपल्याला नाम शोधायचं. नामाला प्रश्न विचारा, कसे, कसा, कशी, याला विचारूया प्रश्न. गालीचे कसे आहेत? हिरवे हिरवे गार आहेत. उत्तर आपल्याला मिळालं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं इम्पॉर्टंट पॉइंट्स मध्ये की या पद्धतीने कसे, कसा, कशी असे प्रश्न जर विचारले आणि उत्तर जर मिळालं तर ते गुणवाचक विशेषण म्हणून ओळखलं जातं. पहिलं उत्तर आपल्याला आलं. मी पुन्हा सांगतो की त्याला प्रश्न विचारल्यानंतर आपण उत्तराकडे जायचं. चला आता दुसरा प्रश्न काय बघा. हा जो प्रश्न इथे मी घेतलेला आहे तो क्लार्क टायपिस्टच्या मुख्य परीक्षेमध्ये 2017 ला विचारलेला आहे. इथं आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. हा गट एक आहे आणि इकडचा गट एक आहे. पहिल्या गटामध्ये काय दिले बघा, क्रमवाचक संख्या विशेषण, आवृत्तीवाचक संख्या विशेषण, गणनावाचक आणि अनिश्चित संख्या विशेषण. आणि इथे याची उदाहरणं दिलेली आहेत. एकदा दोन्ही गट वाचल्यानंतर सगळ्यात सोपं काय आहे ते अगोदर बघूया. आपण मगाच्या ट्रिक मध्ये बघितलं होतं की अनिश्चित संख्या विशेषणामध्ये निश्चित संख्या नसते. हे क्रमांक 3 ला याला जोडून टाका, काम भागलं. आता आपण वर येऊ. क्रमवाचक. क्रमवाचक मध्ये कितवा याला प्रश्न विचारायचे. उत्तर काय येतं? चौथा. सप्तमी म्हणजे 7वा, याला जोडून टाका. आवृत्तीवाचक पट्टीत असतं. पट्टीमध्ये काय आपल्या डोक्यासमोर उत्तर आहे इथं दसपट, दुहेरी. राहिलेलं उत्तर गणनावाचक. इथं फक्त आपल्याला संख्या मोजायची आहे. दिलेल्या इम्पॉर्टंट पॉइंटचा वापर प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी या पद्धतीने आपल्याला करता येतं. अशाच प्रकारची आणखीन काही उदाहरणं तुम्ही सोडवा, परीक्षेची तयारी करा. आणि आपल्याला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.